नमस्कार मंडळी. आज तर काय या बहिणीला सकाळी सकाळी अभ्यासच करायचा होता. नाही म्हटलं माझा आधी स्टडीज घे मगच मी सगळं काय करणार. म्हटलं बरं बाबा, सगळी कामे तशीच ठेवली. म्हटलं आता स्टडी करून घ्यावं. त्याला असं वाटलं उद्या स्कूलच आहे. आणि त्यानंतर मटकीला मस्त असे मोड आले होते, बघू शकता तुम्ही. इतकी छान मोड आलेली मटकी होती. तर मस्त म्हटलं मटकीची आमटी आणि भात करावं गरमागरम. मस्त किती आमटी भात केला आणि छान लोणचं असं घेतलं, पापड घेतला आणि मस्त जेवण करून घेतलं तिघांनी पण. आणि पिल्लांनाही फार मटकीची भाजी आवडली. त्यानंतर काय केलं की ब्लँकेट धुवून आणली होती. ती ब्लँकेट आहेत ना मला ती बाजूला काढून दुसरे धुवायला टाकायचे होते. तर ह्यांची मध्ये लुडबुडच चालू होती आणि घरात खूप सारा पसरा होता, तोही क्लीन करायचा होता. तर धुतलेली ब्लँकेट आहे बाजूला काढून पिशवीमध्ये जे धुवायचे ब्लँकेट होते ते ठेवून दिले आणि सगळं काही क्लीन करून घेतच होते. त्यामध्ये पिल्लांची लुडबुड ही चालूच होती. आज काय कामातच दिवस पूर्ण घालवला होता, कारण की निवांत बसायलाच नको म्हटलं, कारण पेंडिंग कामही भरपूर होती. आता नवरात्रीमध्ये कसं झालं की भरपूर कामांकडे दुर्लक्ष गेलं. त्यामुळे आता म्हटलं चला सगळं झालं, दसरा झाला वगैरे, आता कामांना सुरुवात करूयात. म्हणून सगळी क्लिनिंग थोडीफार होती घरातली, ती आपली रोजचीच करत होती. ती राहिली होती, ती करत होते सगळं. इकडे पिल्लांनी सगळे सोफ्याचे कवर अस्तव्यस्त केले होते, तेही लावून घेतले आणि मस्त झाडू वगैरे मारून घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आजचा मेनू होता कोबीची भाजी, मस्त येल्लो कलरमध्ये केली होती डाळ टाकून. तर छान असं जेवणासोबत आजचा दिवस इथंच संपवला. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून. आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज फॉलो मी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटूयात उद्या.